ज्ञानेश्वरी अध्याय 18. त्यामध्ये आपण 77 श्लोक आणि 1617 ओवी आहे. आणि ह्या ओवीतला जो संवाद आहे, जो अर्जुनाला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाचा आनंद संजय भोगतोय. अद्वैताचा आनंद आहे हा. नीट लक्षात ठेवा की हा जो आनंद आहे, भगवंताची इथं प्राप्ती आहे, सुखाची अनुभूती आहे, अज्ञानाची समाप्ती आहे आणि स्वची सोला. त्या ठिकाणी ऐकत्वाची प्रीती, स्वची सोला ओळख आहे. आपण विसरलो ना स्वतःला, म्हणून दुःख भोगतो आणि ते स्थितीवर राहतो. पण सुंदर चिंतन असते, कारण पुढच्या ओव्या अमृत आहे. सगळ्या पुढच्या ओव्या सुद्धा म्हणणं चुकीचं ठरतं. आपलं सगळं अमृत आहे, भगवंताच्या मुखातून निघालेलं, अर्जुनाला त्यानं बोध दिलेलं, अर्जुन ब्रह्मरसात आलेला आणि ते पाहून संजय चिन्मय झालेला. त्या नाना अवस्था आपण बघतो. ओवीच्या माध्यमातून आपला जो अज्ञानाचा भाग आहे, पगडा आहे, मोहाचा जो बुद्धीमध्ये जो संबंध आहे, तो भस्म होतो. विडा प्रत्येक बुद्धीला ते परमात्म्याचं अतुल मिलन होतं आणि देहाचा संबंध बंद होतो. दृश्य हे मिथ्याचं ठरतं आणि ती शक्ती प्रगट होती, ती आत्मशक्ती. ज्ञानेश्वरी काही लहान समजू नका, ओवी काही साधे समजू नका, श्रवण काही हलक्यात घेऊ नका आणि अज्ञान संपत पटकन हा भ्रमात राहू नका. अज्ञान पटकन नाही जात, गेल्यासारखं दाखवतं, पुन्हा येऊन टेकतं. हो माऊली. गेलं वाटतं अज्ञानात मी. एक दृढ ज्ञान असतं, एक अदृढ असतं. दृढ ज्ञानामध्ये संशय येतो, मी ब्रह्म असेल का? मी कसं काय? ब्रह्म काय? कोण? मी? त्याचा काय संबंध नाही. मी तर देह आहे, हे सगळं माझं आहे, हे जगत खरं आहे. हे जे आतंदी संस्कार येतात, फवारे येतात बुद्धीच्या अविद्येचे, ते फवाऱ्यामध्ये बुद्धी स्तब्ध होती आणि जडाला माझं म्हणून दुःखामध्ये भांबावून जाते आणि अविद्येमध्ये रुतून बसते. वेदांताचं ज्ञान नसतं त्या बुद्धीला, देहाचं ज्ञान असतं त्या जीवाला, म्हणजे खोट्याचं ज्ञान असतं. देहाचं भान असतं, ईश्वराची जाण नसती, मोहाची खाण असती आणि तो जीव त्रस्त असतो, ईश्वरापासून लांब असतो आणि भेदात राहून तुम्ही करतो. तो देव मी जीव, तो देव मी जीव. कारण काही वेळेस तुम्हाला माझी शब्द कडक वाटतील, पण माझा पर्याय नसतो. कारण जर मुलाला 98% 96% पाहिजे असेल तर त्याला रात्रंदिवस जोड्या फेटराचा मारा पाहिजे की तुझं कसं होईल, तुझं भीक मागशील, नीट राहा, आपल्यापाशी काही नाही, शिकल्यापासून खरं नाही, आमच्यापाशी तुला द्यायला काही नाही. मग त्याला असं वारंवार जोडी मारले तर तो म्हणतो उद्या भीक मागितल्यापेक्षा अभ्यास करा. तसं गुरु सांगतात, पुन्हा जन्म नाही, पश्च येऊन जाशील, कुत्रा मांजर होशील. आता मौलीन लिहिलंय, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. लिहून ठेवलंय माऊलीनं. आमची बरे भाषा आम्ही कधी बोलतच नाही, कारण इथे चिंतनामध्ये हरिशिवाय काही आम्ही सांगत नाही. इथं आम्ही राहत नाहीत. इथं वाणी काय बोलते, कशामुळे बोलते माहित नसतं. फक्त आम्ही मंगल वाणीनं करतो आणि वाणीमध्ये सरस्वती येते, रिद्धिसती भोवताली येतात आणि ज्ञानाला बाहेर घेतात, जीवाचं दैन्य फेडतात, अज्ञानाला भस्म करतात आणि ब्रह्मतेची अनुभूती देतात. द्वैताचा रस येतो आणि मन भगवंत होतं. एवढंच आम्हाला कळतं. हो माऊली. काय बोलणार आहे आम्ही, काहीच कळत नाही. हो तुम्हाला वाटतं हा चिडते मी, का रागवते तुम्हाला? कारण अभेदातली भक्ती आहे, ती अंतरंग आहे आणि अंतरंगामध्ये ईश्वराची प्राप्ती आहे, अभेद आहे आणि जीवाशिवाचा मिलन आहे. दोघं एकरूप होतात त्या ठिकाणी. तिथे ब्रह्मत्वाची पडली बेटी हे माऊलीने सांगून दिलं तुम्हाला, पण कशी पडली हे ते भगवंत बोलतात. आमची अवकात तरी का बोलायची राजा? वेदांताचं चिंतन वाचून एक प्रक्रिया तुम्हाला सांगता येत नाही, विचारसागर तुम्हाला कळत नाही.
आपण ओवी वाचून आता कितीतरी वेळेस मी आश्चर्यकारक मी झाले. राजन सत्य संसत्य इतकंच बोललो आम्ही. वाचलो योगम योगे सरा कृष्ण साक्षात कथयत स्वयं, हे इतकंच वाचलं पुढे गेलं. पण योगम योगेश्वरात कृष्ण ह्याचा कधी समन्वय नाही लागला बुद्धी, आणि बुद्धी त्या समन्वयाकडे गेलीच नाही, शब्दाकडे गेली बुद्धी. हो माऊली. मग शब्दाचं गांभीर्य कळायला पाठ लागतो, मी कोण कळायला वेद लागतो, आणि अंतरात परमात्म्याचं मिलन बुद्धीला भोगायला महावाक्य लागतं, आणि तोच मी आहे समजायला अंतःकरणाचा अधिकार लागतो, आणि बुद्धिमध्ये आल्यानंतर देहाचा बाध लागतो, आणि देहाच्या बाधानंतर पुन्हा व्यवहार अबाधित असतो, नित्य ठरतो. असे तुम्हाला नाना रस्त्याने खाली आणतो आम्ही. कारण भेदात जाऊ नका, भैरंगात राहू नका. आता भैरंग झाले करू नका म्हणत नाही आम्ही. पाप कसाल तुमचं घ्या, आम्ही पाप घ्याल तुमच्या पैसे आलो का नाही. तो पण भगवंताचा सगुण साकार आहे, आणि हा तुमच्या सोबतचा तुमच्याशी एकरूप होणार आहे. ते टाकून नका विंडो. जावं लागतं, जाऊ नये असं नाही. आता 8 दिवसाखाली बाजार जाऊन आले नाही का मी, जाऊन आले. दोघी गेलो पहाट, ते चिंतन झालं, त्याच गाठी बसून महत्व आहे की नाही. मग काही मंदिर एकच आहे, मग त्याच्या मग काही गमक आहे की नाही, कळवून देत नाहीत ना तुम्ही लोक. म्हणजे विषय का निघाला की जावं लागतं, आम्ही पण जातो, पण हे सगळं प्राप्त करून, हा अभ्यास करून, मग इकडं तिकडं इकडं तिकडं. म्हणजे अशी का बोलते आणि त्रास का होतो आम्हाला की मरेपर्यंत जर भैरंगात राहिला तर अंतरंग दुरावेल, आणि देह पडायच्या आधी त्याचं मिलन होणार नाही, आणि ग्रंथाची घडी बसणार नाही मोक्षाची. प्रत्येक शब्दाचं सार आहे ना, एक एक माऊलीच्या मुखातला निघालेला शब्द आहे, कृष्ण परमात्म्यात निघालेली श्लोक आहे, आणि ओवी. दोघांचा समन्वय बुद्धीने जर लावून घेतला तर मन राम होतं, म्हणजे माभाव होतो, आणि ईश्वर आपल्या सोबत राहतो. किती सुंदर योजना असतं. रक्त आठवून तुम्हाला बोलतो. कधी कधी पाठाला येताना मी पाणी पण पित नाही, वेळच नसतो आम्हाला. अभ्यास करायचा, ते देवाची पूजा, सगळं कटकटी घरात. हरीला भेटायचं असेल, बुद्धीला हरी करायचं असेल तर वेदांताची वाणी. फिरून जमत नाही, कर्म लागत नाही, उपासने हरी भेटत नाही, ज्ञाना वाचून तो प्रगटत नाही. ज्ञाना वाचून तो प्रगटतच नाही. लाख जन्म फिरा तुम्ही. मग आमचं सांगण्याचं कर्म एकच असते की कर्मातून काय होतं, उपासनातून काय होतं, ज्ञानातून काय होतं. मग भाजी चिरल्यानंतर शिजवावं लागते. दोडके आणले, शिरा काढले, दोडके आणले, शिरा काढल्यावरच्या. तसं कचरा काढला अंतःकरणातला म्हणजे वैरंग. म्हणजे का ईश्वर भेटला का, कळाला का, तो मिळाला का नाही. शिरा काढले फक्त, आता कापायचं त्याला, छोटे छोटे फोडी करायचं, अख्खा दोडका नाही टाकायचं शिजवायला, त्याला कट करून शिजवायचंय, तिखट मीठ बरोबर टाकायचंय, त्याला चविष्ट बनवायचंय, आणि मग खायचंय. तुम्ही दोडका हातात की नसतात. हॅलो. सांगा चूक आहे का. हो माऊली, हो माऊली. दोडका आणलं म्हणजे का भाजी झाली का, मधले प्रक्रिया किती येतात. तसं ज्ञानापर्यंत जायला ह्या पायऱ्या येतात. पण कसं असतं, बायकाला आवडतीच असते जास्त, अधिकार तेवढा असतं ना. उच्च अधिकाराला श्रवण आवडतं, मध्यमाला भक्ती आवडती, कनिष्ठाला कर्मपूजा आवडते. त्याला आम्ही काय करणार, अगदी माऊली. करणार काय. हा, साड्या दुकानात गेलो, रेशमी घेणारी वय कधीच असती. मग कॉटनच्या सिंथेटिक 500-200, मग 500 रेशमी येत नाही, तसं कर्मानं भगवंत मिळतो. अगदी माऊली, साष्टांग दंडवत. बरोबर काय अगदी बरोबर. कारण तुम्हाला वाटतं की हमेशा असाच विषय चालला होता की बहिरंग आणि अंतरंग, की जे आजकाल जगात चाललंय की सोडसोड बहिरंगाचं जास्त आहे. हो माऊली. आणि आपण हाऊस फिरायचं हिंडायचं ते वाईट
मोक्ष होत नाही हे पण कळावं लागतं लोक जगाला, पण नाही कळत. आणि आमच्यासारखे छोटे छोटे डासासारखे लोक, आम्ही मुंगीसारखे, जगाला काय आम्ही सावरणार? इथं कलियुग आहे, तिथे देव थांबलाय, आम्ही कोण? कलियुग आहे इथं, हा काळ आहे इथं. पुढे पुढे बघा काय होईल ते. गुरुजी महाराज म्हणायचे आत्ता तरी भेटतंय, पुढे काय आहे बघा तुम्ही. एक शब्द ऐकायला मिळणार नाही, नुसता हाकार होणार आहे त्या बाटलेल्या परमार्थाचा. मग ते तुमच्याशी समन्वय करते की बाबा तुम्ही एवढ्या उच्च परमार्थात आहेत, तर हे आधीच काही मिळत नाही, काही कळत नाही, हिंड थांबत नाही, तर काय बोलावं म्हणून थोडं बोललं जातं. ऐकून पुढे बोलणार पण नाही. मला काही संबंध नाही कोणाचा, मला संबंध ईश्वराचा. कुणी कुठे पडा, कुणी खड्ड्यात जायच्या जा, मला काय करायचं. लेकरू शिकलं तर पोटभर खाते, नापास झालं तर ढोर लागतंय. दोन गोष्टी येतात, ढोरा मागं जा, शेण काढा, शिकलं तर पैसा घ्या लाखानं. पण बोलताना त्रास होतो लेकराला माईचा. हो माऊली. बरोबर आहे का? हो माऊली, अगदी बरोबर आहे. हा, तेव्हा म्हणते अरे भीक मागशील काय, काय खाशील. तसं संत म्हणतात दुःख भोगशील, पुन्हा अंतकरणाचा बाद बी नाही आणि अंतकरण राम होतही नाही. बहिरंग करून अंतराकडे यावं हे आम्हाला सांगायचं होतं. आणि हमेशा त्याच्यासाठी बोलते, तळमळ करते. बाकी आमचा काय स्वार्थ नका, तुम्ही हिंडलं तर आम्हाला काय पैसा लागत नाही, की आमचा पैसा खर्च होत नाही. पण जे संस्कार आहेत का बायकांना, ते हिंडणाऱ्या बायका थांबत नाही. ते त्यांचा स्वभाव आहे, ते काही वाईट नाही, पण अंतरंग त्यांना झेपत नाही, ह्याचंही सुटत नाही. एवढंच आम्हाला सांगायचंय. अनुवाद नाही करता येत, पण फिरता येतं. हो माऊली. सांगा चुकलं का माहित? नाही माऊली. आयुष जन्मोजन्मीच दुःखाची खाण टाकायची आणि भ्रम समाप्त करून ईश्वरासोबत बुद्धीला एक करायचं आणि मी हरी आहे हे समजून त्या मिथ्यात्व जाणून, जगताचं मिथ्यात्व आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा सिद्धांत आहे. 4 वेदाचा एक सिद्धांत आहे, 6 शास्त्र, 18 पुराण, जेवढे हिंदू धर्माचे लाखो कोटी ग्रंथ आहेत, त्याचा सार म्हणजे ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मावण पराहा. हो माऊली. जीव ब्रह्माहून एक क्षणभर मला आलं जाऊ शकत नाही, पण तुम्ही देहाचा संबंध केल्यामुळे तुम्ही ब्रह्मा आहे हा तुम्हाला अनुभव येत नाही. अगदी माऊली बरोबर आहे. हा, आणि बुद्धीनं देहाचा संबंध अविद्येमुळे होतो आणि त्या अविद्या सत्संगामधील गुरुच्या कृपेने जाते. गंगेनं, तीर्थानं, कर्मानं इकडे तिकडे हिंडून जात नाही अविद्या. जाते का सांगा? नाही जात माऊली. हे लोकांना कळत नाही. बरोबर आहे अगदी. जो अविद्येचा कलंक लागलेला आहे तो आम्हाला, देहाचा संबंध होतोय म्हणाला, जग सत्यत्वाचं भान आहे. सत्य तर आमचा ईश्वर छान आहे आणि सत्य तर देह वाटतो, जगत वाटतं, मी आहे वाटतं. मी कोण हेच कळत नाही तर आहे कोण कळणार कसं? अगदी बरोबर आहे माऊली. मी कोण हेच पत्ता नाही तर तुम्हाला तीर्थ बोलत नाही गेल्याबरोबर, आणि त्या मंदिराचा देव बी सांगत नाही की तू कोण आहे म्हणून. तिथं धोंडा पाणी देव रोकडाचा त्यांनी लिहून ठेवलंय. रोकडा म्हणजे नगदी, हे मेल्यावर पुण्य कामी येतं आणि संत हातात मोक्ष देतात. मरण जन्म थांबते. देव रोकडा सज्जनी नगदी, इथं उदार मेल्यावर. हे जे काय पाप पुण्य गरुडे केले तुम्ही, ते मेल्यावर सतत भोग आहे त्याचा, हातात नाहीये. ज्ञानाचा भोग हातात मोक्ष आहे. अगदी माऊली. साष्टांग लोक पागल आहेत, पागल. म्हणून अधिकारी लोक वेगळे आणि कर्मठ उपासक लोक वेगळे. ईश्वराला न जाणता त्यांना फिरा वाटतं, ईश्वराला जाणल्यानंतर तो आपल्यापाशी येतो आणि आपण त्याच्याकडे जातो, ते बहिरंग आहे, आणि तो आपल्यासोबत प्रगटतो, तो अंतरंग आहे. अगदी माऊली. साष्टांग किती सुंदर सांगावं रक्त हिंमत नाही जगाला करायची. हो माऊली. कारण सत्य खोटं असतं ना, कधी पण पचत नाही, कळत नाही. सत्य खोटू आहे म्हणा. जी वाणी भगवंताने ज्या कर्मासाठी ठेवलं कार्य करून घ्यायला, त्याला माहितीये की हृदय कशासाठी आहे,
वाणी का बोलती, अद्वैत जगात संपलेले, वेदांत कुणाला माहित नाहीये, विचारसागर कळत नाहीये, देहभाव जळत नाहीये, हृदयात परमात्म्याचं आलिंगन बुद्धी देत नाहीये, क्रोध संपत नाहीये, मोह टाकता येत नाहीये, वैराग्य प्रगटत नाहीये, मी कोण कळत नाही. वैराग्याविना ज्ञानाचे तज्ञच नाही. लिहून ठेवले, माऊली चूक नाहीत ना, आम्ही चूक असतो, 100 चूक मानतो आम्ही, त्याच्यात लाज वाटत नाही आम्हाला. माऊली चुकीचे आहेत का? वैराग्याविना ज्ञानाचे तज्ञच नाही. मग वैराग्य साधूच्या चिंतनातून तयार होतं आणि वेदाच्या शक्तीतून प्रगट होतं, मन मुक्तीच्या घरात राहतं आणि मी राम आहे, सतत आहे, मरणारा नाही, देह मी नाही, असा बुद्धीला पक्का निश्चय होतो आणि ती ब्रह्म होती, तिचं जीवाशिवाचं मिलन होतं आणि मी जीव नाहीये, मी शिव आहे, जीव आणि शिव दोघं एक समसत्तेत आहे. हे तुम्हाला मला आठवण करा, प्रेरणा आहे का? हॅलो, ज्ञानपरायण जीव शिव सम, मग इथे जीवाला बाजूला समजतो आणि शिवाला भिन्न समजतो, इथं तर सम म्हणले, असं शंका येते का तुम्हाला? नाही येत, नाही येत माऊली, नाही येत, काही वाटण्याच्या माऊली सगळं सांगून देते ना, आम्हाला विचारायचं काही ठेवतही नाही, तुम्ही विचारायचं ठेवत नाही. नामासाठी, अभंग म्हणण्यासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी, काकडा पाठ कर, काकडा तर कोणतेच बोलायला येत नाही, तर काय डोकं आपटा तुमच्यापाशी. आता माझा विसरला, मी काकड्याला बोलत नाही तुम्हाला, कारण मी काकड्यातून बाहेरच आहे. हा रात्र ज्ञानेश्वरीच आहे माझ्या मागं, तर काय करू मी तरी. आधी अमृतामध्ये 10 वर्ष 12 वर्ष, आता काहीच्यामध्ये 5 वर्ष, पहिलीच्या आयुष्यात पाठामध्ये शिकण्याला आहे ते विसरून गेले. अभंग भरपूर अभंग येत होते, काकडा तर सगळ्याच होता, गेला विसरून. म्हणणं नाही ना बेटा, त्याच्यासाठी काही चुका आपण करतो, पण चूक आहे असं वाटत नाही. बायका म्हणून बायका म्हणते, ब्रह्म बोधात येऊन ब्रह्मरस घेणं आणि ब्रह्मभाव अनुभवणं, त्याला म्हणतात ब्रह्मज्ञानाची रीती. साष्टांग. अगदी खरं माऊली. पाठ करायचं बोलायचं, पाठ करायचं बोलायचं, आणि आम्हाला कळतं काय ढेकळ करायला तुला गौरी असेल तर निरभ्र आणि वैराग्यवान राहावं लागतं. हा, अगदी वैराग्यशील राहावं लागतं, अंतःकरण स्वच्छ व्हावं लागतं. कुणाच्या धनावर, कुणाच्या प्रॉपर्टीवर, कुणाच्या आयत्या पिठावर बसून रेगोट्या उडून जमते का? काय खेळ अवडंबर आहे, बोलताच येत नाही आम्हाला. तुम्ही नंगा नाच करावा आणि तोंड बसून गप्प बसावं, हे तुमची रीत आहे, भाव आहे, वासना आहे. तर ते लोकांची वासना बंद करेल का? कदापि नाही. ही वासना काय, देहाचा संबंध का होतं, अज्ञान म्हणजे काय आहे ते बुद्धीत का राहतं, असे प्रश्न विचारला चक्क तुम्ही पडताल खाली. पण मी विचारत नाही, समोर कोणी मोठा येऊ द्या, त्याला गार करायच्या ताकद आहे आमच्यात, एकच सेकंदात. आमच्या समोर कोणी येत नाहीत ना असे गबाळे, माघारी बोलते, समोर नाहीत कोणी, टापच नाही यायची समोर. सांगा चूक आहे का माझं? नाही माऊली, अगदी बरोबर आहे, खरंच आहे. आणि मृत्यू शिवतच नाही, जन्म येतच नाही, अविद्या होतच नाही, आणि संबंध देहाचा राहतच नाही, त्याला मोक्ष म्हणतात. मग हे पटवून द्यायला 100 वाक्य लागतात. तोंडवरी केलं सांगितलं म्हणजे झालं नाही बेटा, फार तळमळ लागते. हृदयाची जितकी तगमग असती की प्राणांत वेदना व्हावा की माझा भगवंताचा संबंध नाही होत, देहाचा संबंध नाही जात. हे काही फुल व्हायला, आरती केली, हा धर्मशास्त्राचा पूर्वमीमांसेचा पहिला भाग आहे, उत्तर भाग, उत्तरकांड. हे ज्ञानकांड आहे, उत्तर टोक आहे, भगवंताचा स्पर्श आहे तिथं मनाला, आदर्श ज्ञानाचा, उत्कर्ष वेदाचा, स्पर्श भगवंताचा, आणि अभेद आहे वेदाचा, साक्षात्कार आहे रामाचा, मिलन आहे हरीचं, आणि भेट आहे आनंदाची, प्राप्ती आहे त्या तत्वाची, अनुभूती आहे सुखाची, ओळख आहे रामाची, निवृत्ती आहे देवावाची, आणि प्रीती आहे त्या तत्वाची, अनुभूती आहे सुखाची, आणि मिलन आहे त्या हऱ्या हरीचं. ते सुंदर आहे मोक्ष आमचा. हे नाही मानतात, माझ्या बापाच्या बापाला मानता येत नाही. कसले बडे बडे महाराज द्या माझ्या समोर, सांगू ना हे वाक्य मला, ते मी कोणाच्या बापाला घेत नाही, तर वाणी वेदाशिवाय बोलतच नाही, द्यायचं कशाला?
देवापाशी, दुसरं काहीच नाही. पाठीमाग गुरु येतं, हातात ज्ञानेश्वरी आहे आणि मान्यती वेद आहे. खिचडी आहे का काय सांगा, सांगा काय आहे का खिचडी? काहीच नाही माऊली, काहीच नाही. ढिगावर बसायचं, लोकांच्या बोलायचं, आधी स्वतःची कमाई दाखव. नसतं बेटा ते. आणि जगाला आज काय आहे, खोट्याच प्रेम आहे ना. कलियुगामध्ये खऱ्याला पायाखाली आहे आणि खोट्याला डोक्याच्या वरी आहे. खोटं रथामध्ये बसले खाली, खरं पायाखाली चिरगडले जाते. अरे सांगा तुम्ही, खोटे का ते कलियुगाचं महिमा? नाही माऊली, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खोट्याला पायाखाली रगडतात आणि खऱ्याला आणि खोट्याला डोक्याच्या वरी. लुबाडणारा चोट्टा डोक्याच्या ह्याच्या ढिगावर बसलेला त्याला उद करून, आणि ज्यानं काही कुणाचं न घेता चिंतन जगाला देतात, त्याला नाव ठेवायचे, बोलायचे, टिंगला करायच्या, त्याला बाजूला काढायचं. संतान हाताला धरलंय ना आणि अज्ञानाला नावे टाकलंय. ब्रह्मविद्येमध्ये चिंतन करणारं मन देहाचा संबंध कसा करेल? संतांच्या संगतीत जीवन आळ घातल्यावर मी देह कसं मन म्हणेल? संतांचा प्रसाद आहे आत्मभाव जागा करणं, अज्ञानाचा प्रभाव आहे मी देह वाटणं. आणि संतांच्या संगतीमध्ये हरीची प्राप्ती होती, ते करून देतात हरिरूप. पण कोणते संत ब्रह्मवेत्ता, जगाचं शेण न खाणारे? कळते ना भाषा? हो माऊली. म्हणूनच एक जी अवस्था आहे आजकाल चांगल्या लोकांची, ती बेकार आहे. खोट्याचा जय जयकार आहे, असू दे, आम्हाला त्याचं देणे देणंच नाही. पण चांगल्याचे का चुरगळल्या जातं? इथं संख्या का आवडत नाही? काल बोलते मेघा आणि संतूरची तिघा चौघाला तिने मी कोण करून देणारी बुद्धी देहाला शिवत नाही. बुद्धी म्हणजे वृत्ती. वृत्ती म्हणजे सांगा बरं, वृत्ती म्हणजे काय? मन बुद्धी चित्त अहंकार बाई, मन बुद्धी चित्त अहंकारालाच म्हणतो. अंतःकरणाची लंबायमान अवस्था म्हणजे वृत्ती. अंतःकरण वृत्ती रूपानं प्रगट होतं. लंबाय म्हणजे लांब होतं. ते मन, मन म्हणजे वायू. आता काय काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, पुन्हा बोलते माझी उभी चालली. बुद्धी म्हणजे अग्नी तेजाची बुद्धी आहे म्हणून पंचकरण. मला कसं एकच जे टिपिकल वागता का नाही, त्या महिन्यात हे असते, त्या महिन्यात काकडा असते. पण अज्ञानाचा काकडा पेटवायचा तर मला शिकवलंच नाही कोणी, कारण शिकवणारा कोणी भेटलाच नाही. अगदी कुठे खरे माऊली. ते सांगायला 1 तास लागतो. अंतःकरण साधी भाषा आहे. अंतःकरण आत असलेलं करण म्हणजे इंद्रिय, बाहेर असलेले बाहेर हे कर्मेंद्रिय. कर्म करणारे इंद्रिय हात पाय, नाक श्वास घेत, डोळा रूप बघतय, कान शब्द ऐकतय, हे ज्ञानेंद्रिय येत. आणि 5 कर्मेंद्रिय येत. त्वचा स्पर्श जाणवती, कर्मच कळून देते ना. ज्ञान स्पर्शाचं ज्ञान आहे. स्पर्श शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, शब्द त्याचं ज्ञान सोडूंद्रिय करतात. स्पर्श त्वचा करून देते ज्ञान, रूप डोळा करून देतो. आणि ती बाई मग तुम्ही बघितलं, डोळ्याने बघितलं का तू डोळ्याने तुझ्या डोळा भिन्न आहे. डोळ्याने बघितलेलं अंतःकरणाला कळाले आणि अंतःकरणामध्ये भगवंताचा स्पर्श आहे म्हणून वृत्तीला समजतंय. जर भगवंत नसेल तर समजत नाही. म्हणून पाहणं तुझा धर्म नाही, डोळ्याचा धर्म ते ज्ञान करून देते. ते ज्ञानेंद्रिय आहेस, त्याच्यावर तू भिन्न आहेस. सोपं आहे का हो सगळं? चांगलं सोपं आहे का? नाही माऊली, नाही माऊली. आपण म्हणतो मी पाहिला, म्हणजे आपण पाहण्याचा करता झालो. आपण पाहणाऱ्या साक्षी आहेत, आपण बाजूला आहेत. पण वाटतं मी बघितलं, सगळं मीच आहे ना हो. रडणं मी, मळ, देह संबंध मी, देह मी, घर माझं. इतका पण तुझं घर आहे का आता? 24 तास परमार्थ करून अखंड आयुष्यभर माझं घर. ज्ञानदेव म्हणे घराची आनंदी. 16 वर्षामध्ये चिदानंदाच्या घरात गेले ना, संजीवन झाले, आनंदित राहिले आणि भक्ताला जवळ घेऊन ज्ञान द्यायला
बोलवायले. हो हो माऊली. माऊली खरंच बोलवायले. कधी कधी जाऊची वाटेल भेटीला माऊलीच्या. ज्ञानदेव म्हणे घरच राहणार नाही, तिथे राहणार आहे मी, माझं घर तिथे आहे. आणि मातीच्या घराला माती पडायली बस बस. आता घर पडायला ना तुझं, हे बी घर पडायला, मिठाचं बी घर पडायला, तरी मन घराकडे पडायलं. आबा खरे माऊली त्या चिदानंद किती छान शब्द, चिदानंद. तिथला आनंद संपतच नाही, इथलं दुःख हटतच नाही. हे घर पडतच राहते, ते घर पडतच नाही. हे घर पडायला पडणारे 4 दिवसात, 4 महिन्यात, 2 दिवसात, 2 मिनिटात. मग त्या हरीच्या घरात जाऊन बघ ना, बस ना, तयारी कर ना. हा बरं, बांधलेलं घर मी पडायला गळायला बुसू माती, डोक्यात पडायला छप्पर स्लॅब, तरी माती पडल्यावर तुझं घर कुठे गळायले पडायले, घर संपले, देहभाव बी संपवून टाक, वृत्तीला ईश्वरात एक करून टाक, आत्मारामाचं मिलन करून टाक, वेदाच्या साह्यानं ईश्वराचं दर्शन करून टाक. मग जेव्हा माझं आणि मी राहिलं तर ज्ञान कुठे? माझं घर म्हणणारा तो राहिला सूक्ष्म रूपानं, लिंग देहानं, दर एक खोटं, आणि हा म्हणणार वृत्ती खोटी आणि अज्ञान मोठं, सगळंच खडे राहिले. कुठे गेली ज्ञानेश्वर, कुठे गेली रामायण, कुठे गेलं भागवत, कुठे गेलं सांगा कुठे गेला? सगळंच वाहून गेलं माऊली, काहीच राहिलं. तू पण असल्यावर काय राहिलं? काहीच नाही. तुम्हाला मागे सांगत होतं प्रमाण, मी तू पण जाऊ दे दोरी, एकची गोंगडी पांगण हारी. मग ते स्वतः बघून त्याला भक्त बोलतोय, देवा आता मी माझा भक्त म्हणतो, तुला देव म्हणतो, हे मी पण जाऊ दे, तुझा तू पण देव पण जाऊ दे, जीव पण जाऊ दे, ब्रह्मरूप होऊ दे, हे भगवंत बोलतात गात्यातून. होतं का माती गेलं का मी पण? नाही माऊली. म्हणलं आपण गेलं का मी पण? नाही, आपण नाही जात. मन कसं पाठवायचं तुमच्या वटवटीचा? आली का आत्ता जाग्यावर? आली की नाही? आपण मला निघून जाते. मी तू पण जाऊ दे दुरी, तू दूर करणं मला करता येईल ना. तुझी भक्ती केली ना, मग तू म्हणतो मी काढतो, आता घाबरू नको, भक्ती सोडू नको, मला जाणल्याशिवाय जगू नको, आणि माझ्या प्राप्तीशिवाय श्वास बंद तुझा होऊ देऊ नको, तू होऊ देऊ नकोस. मी काय करू? श्वास चालू करणं तुझ्या हातात आहे, बंद करणं तुझ्या हातात आहे. जन्म मृत्यूचा खेळ तू मांडलास, आम्ही नाही मांडला. पण आता मी आणि तू संपलं की तू मी एकच आहे, आणि मी तू म्हणलं की तू मी दोनच आहे. कळतच नाही लोकांना द्वैत भक्ती. तुम्हाला आनंदीमध्ये छान सांगणार आहे, भगवंतानं ती बुद्धी ठेवावी, छान ठेवावं, सगळ्या सुखरूप आणावं, सुखरूप पाठवा, एवढीच तळमळ आहे, बाकी काही नाही. श्वासातून त्याची आवड आहे, मनातून त्याची ओढ आहे, प्राणातून त्याचा संबंध करा वाटतो, बाकी काय आवडत नसतं या अवस्थेमध्ये. ज्ञानाचं चिंतन करणारा देह भावातच नसतो, आवरून राहिलेच नसतं, अविद्या उरलेलीच नसती, जगस्थिती नसती, देहबुद्धी संपलेली असती, आत्मबुद्धी प्रत्येक सत्तेत असती, पण ती दाखवता येत नसती. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. कोण बुद्धी? देहबुद्धी, आत्मबुद्धी. आणि पाठ करून बोलली बाय बडा 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 अनुवाद केला, 2 कोणाचा विचार सागर, आणि कोणच्या बुद्धी तेच म्हणते काही कळत नाही कुठे मी ते, मला देहच माझा वाटते, आणि अनुवाद बघलीस की बका 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 बका. मग नाही, मग मला कळायला वाटलं ना, अनुभवाचा पत्ता नाही, शब्द ज्ञान संपत नाही, सांगणाऱ्याला काही अक्कल नाही. सांगतो का वेदांत तू? तेच बरबटलेलं चोऱ्या करू करू, लोकांचं लुटू लुटू, ते काय सांगते वेदांत? नाही बेटा, फार अवघड आहे, परित्याग पाहिजे, वैराग्याची शिवण देखती, विवेकाचा. एक मिनिट, ते मूर्ख माझं काय पावत ईश्वरा, ते ज्याला वैराग्यच नाही
ते मूर्ख माझ्यापासून कसे येतील म्हणून लिहून ठेवलंय. म्हणून फार अवघड आहे. जिथे वैराग्य आहे, जिथे विवेक आहे, सत्संग आहे, गुरुची दीक्षा आहे आणि साक्षीभाव जागा झाला की नाही, वृत्तीने देहभाव टाकला की नाही, ती परमेश्वरामध्ये थांबली की नाही, आत्मानुसंधान भोगलं की नाही आणि त्यांना जगताचा बाद झाल्यानंतर ती व्यक्ती ईश्वरामध्ये समर्पित झाली की नाही. जगताचा बादच म्हणजे कळत नाही, आत्मानुसंधान काही कधी भोगलंच नाही. अनुभव केलं म्हणजे आत्मानुसंधान झालं असा भ्रम करू नका. ते शब्द आहेत, पाठांतर आहे, ते अनुभव नाहीये. अनुभव इथं तयार होतोय, पाठ जिबीन होते. पाठ म्हणजे अनुवाद, अनुवाद म्हणजे अनुभव नाही आणि अनुभव शब्द वाचून येतच नाही. समजून घ्या तुम्ही सगळे, तर समजून घ्यायचा विषय आहे की आत्मानुसंधान हे कधी येतं, मन ईश्वरामध्ये तदाकार होतं, श्रवणाचा पाऊस पडतो, ब्रह्मवेत्ता समोर येतो आणि माऊलीचं ज्ञान हृदयात राहतं आणि वेदांताचं नातं तयार होतं, अज्ञानाचं खातं समाप्त होतं, मन रामाच्या जवळ जातं आणि गुरुच्या बोधानं एक होतं. महावाक्याची ही रीत आहे आणि त्यात रीतीनं मन ईश्वराचा संबंध करतं, त्याला महावाक्य लागतं. महावाक्याच्या बोधानं, साधूच्या संगतीनं, श्रवणाच्या भक्तीनं, अंतःकरणाच्या शक्तीनं त्या वृत्तीला रामामध्ये मिसळता येतं. त्याला म्हणतात आत्मतत्वाशी बुद्धी समरस झाली, ती बुद्धी राम झाली. हो माऊली, साष्टांग दंडवत. धन्य माऊली, धन्यवाद. चला, रीती म्हणले पण कसं, जसं बाळ बघितले की आईला पाना फुटतो, तसं ज्ञानेश्वर आले की वाणीला पाजर फुटतो ज्ञानाचा. मी काय करू शकत नाही, माझ्या हातात काहीच नाही. हो माऊली. आज तर माझी बोलायची पण अवस्था नव्हती, पण एवढं बोलले. कारण बोलविता धनी वेगळाची, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. हो माऊली. ती मंजुळ आहे, साळुंकी बोलणारी. आपण कोण आहे? मी बोलले, मी नाही, मी आत्मा आहे. आत्मा बोलत नाही, त्याच्या संबंधातून काहीच होत नाही. हे ज्याला कळत त्याचा अज्ञान राहत नाही. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. मग मी धनी वेगळा बोलणार असेल तर मी कुठे बोलले? मी कुठे बोलले? कारण मला बोलायचा व्यवहार करत नाही. मी अव्यवहार ब्रह्म आहे, मी आत्मा रूप आहे, मी एक चैतन्य रूप आहे. मी जगताच्या आधी आहे, जगताच्या मध्ये आहे. जगत जर गेले तरी मी आहे आणि जगताच्या उत्पत्तीच्या आधी पण मी आहे. माझ्या वाचून जगत बी नाही, जीव बी नाही आणि शिव पण नाही. ते मी आहे. हे ज्याला कळालं त्याचं अज्ञान राहत नाही, देहाचं भान होत नाही, परमात्मा त्याच्यापासून भिन्न उरत नाही. तो ब्रह्मवेत्ता, त्याची जगावर सत्ता. नमस्कार माऊली. आमच्या रोज बघतो माऊली आम्ही ब्रह्मवेत्ता. नाही बेटा. हो माऊली. गुरुजींच्या पायाची धूळ आहे बेटा. मी माझ्या गुरुच्या पायाचे रजक्कन आहे, माती आहे. इतकं जरी आला अधिकार तर मी खूप मला हेवाय त्याचा. गुरूंच्या पायाची धूळ, एवढा जरी अधिकार दिला तुम्ही, धन्य धन्य झाले मी. बोलतात एवढं अवकात तरी असते का आपली? नॉन स्टॉप 1 सेकंद तर थांबते का? वाचली का होई? नाही माऊली. सांगा नाही वाचली. नाही माऊली, नाही. होई वाचत नाही, खाली बघत नाही, वाणी थांबत नाही. ह्याला काय म्हणायचं? गुरुची किमया आहे, भगवंताची लीला आहे, वेदांताचा रस आहे, ब्रह्मबोधीचा पाऊस आहे, आत्मत्वाची साधना आहे आणि ब्रह्मत्वाची पडली मिठी आहे, ज्ञानाची दिठी आहे, आत्मरसात अंतःकरणाची सृष्टी आहे. अगदी माऊली, साष्टांग दंडवत. पाठ करून बोलणं आणि आठवण हृदयातून येणं हे जगाला कळतच नाही. खरंच नाही कळत जगा.
नाही नको कळत. ते कोणतं जग, आम्हाला काय देणं घेणं त्याचं. आम्ही आमच्या रामाच्या संबंधासाठी जगतो, आम्ही रामाला ओळखतो, आम्ही रामाचा संबंध, रामाच्या स्पर्शासाठी जगतो, रामालाच बघतो आणि रामाची ओळख करून घेतो, श्रवणामध्ये येतो, अज्ञानाला सोडण्याची रीती समजावून घेतो आणि देहाचा वाद करून आत्मत्वाचं मिलन होतं आणि बुद्धी रामाच्या जवळ जाती, ती देहाला सोडून राम होती. साष्टांग दंडवत साष्टांग एक नाही, वेद संपत नाही, अज्ञान उरत नाही, राम बाजूला सरकत नाही. अगदी बरोबर आहे माऊली. साष्टांग दंडवत. आपल्या पाठाचं रहस्य आहे. वाचली का? मग उठवणी म्हणेन बापा. मग मग म्हणजे काय सांगते तुम्हाला, सगळं सांगते. मग म्हणतोच ना आपण, जेवण झालं मग पान खाल्लं म्हणतो ना आपण. हो आता माऊली. जेवण झालं मग झोप, आता घर आवडलं आता बाहेर जायचंय म्हणतो ना आपण. हो माऊली. जेवण झालं मग आता काय, मग आता झोप घ्यायची. जेवण झाले झोप खायची, जेवण झाले मग काय करायचं, झोप खायची. हे मोक्ष पोचला. मग उठवणी म्हणेन रपा. देह भावा वर आला, ते भाव संपला, तिकडे आला. खूप आता काय म्हणतात माऊली, ऐका. मग उठवणी म्हणेन रपा, श्री हरीच्या विश्वरूपा, देखील या जगा उगा कापा, असोला हसी. श्री हरीच्या विश्वरूपा, देखिले उगा कापा, असोला हसी. मग जेव्हा संजयानं अर्जुनाचं आणि भगवंताचं ज्ञानाच्या दृष्टीनं, ओवीच्या साह्यानं, श्लोकाच्या शक्तीनं अर्जुन कृष्णामध्ये समर्पित झाले, बुद्धी कृष्ण झाली, हे संवाद ऐकला आणि संजय पण तेच अनुभव घेतला. तो संवाद त्या राजापुढे मांडला, पण राजा तसाच राहिला. आणि मग त्यांना ह्या चिंतनातून संजय बाहेर आले आणि मग राजाला म्हणले, तुला काही वाटत नका, आत्मभाव तुला कळाला नाही का, तू अजून देहावरच का. मग बापरे. 2 शब्द मग एक. किती सुंदर आलं. मग आले ते ना, त्याला देहभान पण नव्हतं, पण जसं ज्ञान झालं अर्जुनाला तसं संजयाला. अर्जुनपणाचा ते देहभाव दिला, संजयपणातून बाहेर आला, ब्रह्मरूप झाला. नंतर काही कारण त्याला देहभाव जागा झाला, कारण गीता सांगायची होती आंधळ्याला, म्हणून तो सावध झाला आणि बघतो त्या धतराष्ट्राला, तो तर दगडासारखा त्याला बघायला, त्याला काहीच अनुभव नाही, त्याला चमत्कार बी नाही, तो आपल्या देहभावावर आहे. मग म्हणून उठेन रपा. तू असा विसरू बघितलंस, काय बघितलं, श्री हरीच्या विश्वरूपा. तू बघितलं हरीचा विश्वरूप, मी बघितलं, तुला पण सांगितलं, मी पण विश्वरूप झालो, अर्जुन पण विश्वरूपात विसरून गेला, आणि तू मला असं का बघायला, असं मेंढरांना का बघायला माझ्याकडे माकडावरून, तुला काय वाटत नका. ते मला नाही, तू उभं बसला गपचूप, तुला काही भावना नाही, सात्विक भाव नाही, त्याचा आनंद नाही, काहीच वाटलं नाही म्हणलं मला. बघा दगड. त्या भगवंताचं वाणी ऐकून संजयाने त्याला सांगितलं, संजयाचा उद्धार झाला, अर्जुन कृष्ण झाला आणि हा आंधळाच राहिला. हो माऊली, खरंय. मग आपण पण आंधळेच आहेत. आंधळ्या तुम्ही आम्ही कोण आहे, अंधाराचे 9,000 ओव्याचं एवढं श्रवण करू तशाला तसं चिंतन ऐकून आपल्याला तिकडे जा वाटतं, इकडे फिरा वाटतं, तिकडे वजा वाटतं, इकडे हिंडा वाटतंय. आत्मसुख भोगायला आलं का? नाही चिंतन कधी केलं, फाडून प्राण सोडून केलं नाही माऊली, कधीच नाही. कालची गोष्ट आहे, 3ला उठून गच्चून गेली मॅडमच्या. मी 3ला उठले, झोपची ना जाऊ दे म्हणलं, पडून काय करायचं तिकडे आल्यापेक्षा. स्नान करून वरी गच्चून गेले, 2-3 घंटे अभ्यास केले. मग 6:30ला खाली आले, 6:45 वेळेस. बापरे. का बरं सांगते तुम्हाला, तुम्ही करा म्हणून. मला मोठेपणा नाही, माझं झाले होते. पलंगावर बसून ताट खायचं आहे, 4-5 सुना, पाणी मागू पुन्हा. म्हाताऱ्या बाईने सगळं करून राहिलं असतं, कारण तिच्या सुना तिचेच पोरं मोठे केले असते
आणि तिच्यामुळे घर भरलेलं असतं हे सुनाला माहित नसतं, म्हणून ती माजती. तिच्यामुळे सगळं ते आल्यात ना घरात. त्या सासूला नसतं पोरगं ती आली असते का दारात? नाही बसा नाही. गेल्या. नाही ती तिच्या बाबापाशी राहिली असती ना. पण कळत नाही बेटा, कळतच. म्हणून सगळं इकडे भानगडी सगळ्यात येतात ना आपल्याला. पहिल्यांदा कळत नाही कुठं परमार्थ सुख संसार असतो. सगळं अहंकारनं भरलेलं दुःख होते, मन तिकडे जाते, माझं माझं वाटते, मी वाटते, रडू येते. माझंही वाटून आणि मी वाटून. ह्या दोन गप्प्या सुटल्यावर दुःखाने सुख संपत असते. वृत्ती रामामध्ये असती, देहभावाची स्थिती संपलेली असती, आत्मउन्नती असती, अवेदाची स्थिती असती, रामाची प्रीती असती, अनुभवाची रीती असती, वेदाची शक्ती असती, मनात रामाची भक्ती असती, मनात रामाची प्रतीती असती. राम तिथे प्रगट असतो, देवभाव तिथे गंध असतो, अज्ञान तिथे समाप्त असतं आणि मन रामामध्ये विलीन असतं. व्यवहारात ते कधीच नसतं. सुख दुःखात त्यानं सोडलेलं असतं. मन रामामध्ये अडकलेलं असतं, रामामध्येच एकलेलं असतं. ते देहावर कधीच नसतं. व्यवहाराला शिवत नाही, व्यवहार झाल्याशिवाय राहत नाही, व्यवहाराचा करता तो होत नाही, तर अहंकार तिथे उरत नाही. बापरे, साष्टांग दंडवत. काय सांगावं तुम्हाला, ही ज्ञानाची पद्धत आहे बेटा. व्यवहार करताना पण भगवंताच्या शक्तीमध्ये मन आहे, अभेदाची शान आहे तिथं. मीपणा नाहीये, प्रति देहावर येतच नाहीये. कोण बोललं, कुणाला बोललं, इकडून आलं तिकडे गेलं, शब्द आकाशाचा आहे, तिथून प्रगट झाला, आकाशामध्ये उतरून गेला, त्याला का तू धरलंस? त्याला तू शब्दाला धरला, हरीला नाही. तू देहाला धरला, भगवंताला नाही. वृत्ती ईश्वरा समर्पितच नाही, व्यवहार तुझा जातच नाही, आत्म्यान सुटतच नाही, देवा वाटतच नाही, हरीला तुझं मन स्पर्श करतच नाही. म्हणून मी ते वाटतं मला बोललो, खरंच वाटतं. म्हणून मी माझं आहे तर तुला ज्ञान नाही. देहाचं भान गेल्याशिवाय तू राम नाही, अज्ञान समाप्त झाल्याशिवाय ब्राह्म स्थिती नाही, आणि संत भेटल्याशिवाय हृदयामध्ये हरी प्रगटत नाही. खरंय माऊली, अगदी नाही. 100%. संताशिवाय कसंच प्रगटत नाहीच. कसा प्रगट होते? त्याला बाहेर संतच बाहेर काढतात त्याला. आपल्याला बिमारी असते, डॉक्टरला बिमारी बंद करता येते, तसं आपल्याला अज्ञान असतं, संताला डॉक्टरला ते अज्ञान समाप्त करावं लागतं. तुम्हाला अज्ञान काढता येतं का आपलं? नाही माऊली, येतं का? नाही येत माऊली. नाही कळतं डॉक्टरला, अज्ञान तुम्हाला आणि कळतो संताला. खरंय माऊली, आम्हाला तर कळत पण नाही. आम्हाला वाटतं आम्ही केवढे ज्ञानी, आम्हाला वाटतं आम्ही तर केवढे मोठे ज्ञानी वाटतं माऊली. अज्ञानी वाटतच नाहीत आम्ही. तुम्हाला काय रिकामटेकडे, तुम्हाला काय वाटत आणि कशा वेळ नाचतात धिंगाणा? इथे ज्ञानात्मक नसतं, इथे ज्ञानामध्ये बुद्धीला ब्रह्मत्व प्राप्त करायचं असतं, संताच्या बोधात नाचायचं असतं, अंतःकरणाच्या हरीला भेटायचं असतं, आणि देहातून निघायचं असतं, अज्ञानाला ठेसायचं असतं, आणि संताला प्राण चरणावर वाचायचा असतो, जीवनाचं सार्थक व्हायचं असतं, बुद्धीला ब्रह्मरसात न्यायचं असतं, आपल्या पदावर यायचं असतं, रामरूप व्हायचं असतं. तेव्हा मनाला ईश्वराकडे नेऊन, संताला शरण जाऊन, अज्ञानातून बाहेर येऊन, आपली स्थितीला भोगायला जीवन समर्पित करावं लागतं. हरीच्या चरणावर, संताच्या पायावर मस्तक ठेवून, हे ठेवते हे मस्तक. हो माऊली, ठेवले हे मस्तक चरणावर. काय इकडं आले, तिकडं गेले, तिकडं आले, इकडं आले, काय कबड्डी का टांगड्या वड्या एकमेकाच्या? तसं नसतंय. इथं तपश्चर्या मनाची स्थिती ज्ञानाची आहे, बुद्धी रामाची, ती रामाकडे चालली आहे. देहाकडे नाही, जगाकडे नाही, विषयाकडे नाही, नात्याकडे नाही, पैशाकडे नाही, इंद्रियाकडे नाही, बुद्धी फक्त रामाकडे जावी, आणि रामालाच व्हावं, आणि रामरूपच व्हावं, देहाचं भान संपावं, मी कोण हे कळावं, आणि राम राज्य भोगावं. असंच व्हावं माऊली, खरंच. रामच तुम्हाला येणारच. आम्ही एवढं एका क्षणात शॉक पण घेत नाही, पाणी थांबत नाही, तरी तुम्हाला कळत नाही. तर आम्ही का डोकं आपण फोडून घ्यावं का डोकं तुमच्या पुढे? पाऊस टाकायचा टाकतो आम्ही, मग दगडात पडू का मोरीत पडू, आम्हाला काय करायचं?
शेतात पडला तर बगीचा फुलां पीक येईल, हापूस आंबे येतील, पक्का खाता येतील. मोरीत पडल्या मोरी देणं होईल, दगडात पडल्या दगड कोरडा राहील. मग पाऊस जिथं पडला ते बघा आमचं करणं कसे दगडे कसे ते कमळ आहे काय बघा. खरंय माऊली, उद्याचा पाऊस खरंच एवढा पाऊस पडायचा काय भाग्य खरंच. अहो ऐकायचं ना, व आम्ही थांबत नाही की हो माऊली. इकडे तिकडे नाही. हो माऊली. आणि वाट पडतच नाही, ब्रह्मरसाशिवाय शब्द बाहेर निघतच नाही आणि व्यतीत राहतच नाही. वृत्ती ईश्वरापासून अलग होतच नाही, अज्ञान उरतच नाही आणि मी राम आहे हे बुद्धीला समजायला वेळ लागतच नाही. श्रवणामध्ये बुद्धी रामाकडेच जाते आणि संसारामध्ये बुद्धी हरामच होती. तुम्ही म्हणून साधू संत ऋषी मुनी एकांतात जाऊन वेदांत चिंतन करत होते, अध्ययन करत होते आणि राम करत येत होते. नो भन खरंय माऊली, अगदी खरंय. अध्ययनाला जायचं कशाला? राम बनायला. आपल्याला बघायचं रूपामध्ये थांबायचं, देहाकडे नाही यायचं, जगाला नाही बघायचं आणि वृत्तीवर नाही यायचं, व्यवहारात नाही रमायचं. व्यवहार कसा झाला काही नाही माहित नाही माहित, काहीच माहित नाही. जगत कळेल का? जिथं व्यवहारच माहित नाही ते जगत आहे का? जिथं व्यवहार आहे ते जगत आहे, जिथं अव्यवहार आहे तिथं परमात्मा. माऊली, व्यवहार तिथं जगत, अव्यवहार आहे तिथं परमात्मा. खरंच किती शब्द अनुभवलेच भेट. खरंच माऊली. खरंच माऊली, काय भाग्य खरंच त्या ऋषी मुनीला तपश्चर्या केल्याशिवाय, सगळं संघ परित्याग केल्याशिवाय मिळतच नव्हतं आणि आम्हाला काय भाग्य, सगळं करत करत आम्हाला हे मिळाले. सगळं काही सोडायचंय काम नाही, घराचं दार काढायचं. जगात आश्चर्य तर त्याची फेड भगवंताला करावी लागते. ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून पाऊस टाकतात, तुमचं पुण्याची फेड करून बोध देतात. मग तुम्ही बोध घेतात का टाकतात हे माहित नाही हरीला, पण ते देतात. निष्काम पुण्याचा साठा झाला, दान धर्म निष्काम कर्म केलं तर तुम्हाला हरी व्हायला एक सेकंद लागत नाही. ते देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हरीकडे नेतो, तुम्हाला हरिरूप करून टाकतो, ज्ञान हृदयात भरतो. सांगा, ज्ञानेश्वरीला 5 वर्ष संपले, एक अध्याय 1 वर्ष लागला, अजून किती ऐकायचं किती समजून घ्यायचं आपण? एक अध्याय 1 वर्ष, त्याच्यापासून किती बोलायचं अजून आम्ही? सांगा. हो ना. तेव्हा मनुष्य शेवटची पाळी, तेव्हा मनुष्य जन्म चुकली आवडम तेरा पुणे, चुकली आवडम तेरा पुणे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोग नका, संसार सुगम भोग नका. संसारी असावे असोनी नसावे, जेवी जळात पद्मपत्र. बापरे, किती सुंदर. कोटी कोटी प्रणाम. घाणेरडा आनंद, फड फड खड खड तड तड उठतात लोक. कोंडीत मोहर टाकले की असं बोलते, फडा 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 फडा. पोरग बोलतो, सुने बोलती, काळचय बोलतं, पाठचय बोलतं, पोटचय बोलतं आणि ते अंत करून त्याला माझं असं म्हणतो. किती हलकट अंत, किती बेसरम. अगदी माऊली. जे खेळतं त्याच्यामुळे तुला सुख होतच नाही, मी तू जातच नाही, संत तुला मी तू मध्ये ठेवतच नाही. कसला प्रपंच, कोण देणार सुख तुला? तुला उद्धार करणारा कोण आहे? तुला जन्ममरणातून बाहेर काढणारा कोण आहे? तुला हरीकडे नेणारा कोण आहे? तुझे नाते पोटचे आहेत का? लेंडर नाही, ते संत नाही. तिकडं पळा, तिकडं पळा, इकडं पळा. माणूस तर एखाद्याच पोरी म्हणतात आई तो चांगला,
आई तू दान धर्म कर, आई तुझ्यासारखं तू जग, आमची चिंता कर नको, आम्हाला काही देऊ नको, असे पोटाला पोर रखणारा फार भाग्य लागतं कमी. फार थोडी पोरे असल्या असतात. किती बोलले मी धोंड्याची काही तयारी करू नका म्हणतात का कार्टे ह्या बाईला? नाही, हरीचा आधी स्वरूप देखील अवघा कापा असो राहसी. असं शांत का बसत दगडावून? तुला काय झालं नाही का? ते मला काहीच वाटत मला. संजयला खूप त्रास झाला त्यावेळेस. हरीचं विसरू बघून तुला काय वाटलं नाही? संजय गपचूप बसला. ते राजा होता ना. न देखणे निजे दिसे, नाही पणा निजे असे, विसरे आठवे ते कैसे चुकू आता, विसरे आठवे ते कैसे ते चुकू आता. जे विसरायचं म्हणतो विसरू, ते पुन्हा पुन्हा आठवायला. तुला बोला म्हणतो ते चुकायला. काय करू? जे विसरू मी आठवायचं नको म्हणतो तरी आठवायला, ते चुकू म्हणतो तर ते चुकूच न समोर यायला. मी काय करू? तुम्हाला कसं बोलू आंधळ्या? संजय बोलायला. न देखणे दिसे, न देखणेच दिसे. ते डोळ्याला बघणारं विसरूप नाहीये. मला दिव्य दृष्टी दिली म्हणून त्याला मी विसरूपाला बघितले. अर्जुन कृष्ण एक झाले. दिव्य दृष्टीने मला ते दिसले. तुला मी सांगितलंय, मग तू तो दगड बनला. न देखणे दिसे, डोळ्यानं ते विसरू बघता येत नाही म्हणून दिव्यदृष्टी दिली. ते रूप बघितलं. ज्ञानी लोकांना ते दिसतं, अनुभवाला येतं. ते डोळ्यामुळे मला दिसलं, ज्ञानाला ते कळालं, अज्ञानापासून ते पळालं. अज्ञानाला तुम्ही हे कळालं, पण ज्ञानी माणसाला मी देव हे कळालं. साष्टांग दंडवत माऊली. असं कधी कधी कळालं नाही माऊली संजयाचं. खरं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. ते आंधळ संजय, तिकडे अर्जुन कृष्ण युद्ध, सगळं चित्र जे दिसे हे डोळ्यानं बघणार विसरूप नाहीये. दिव्य दृष्टी दिली व्यासानं म्हणून ते दिसायला म्हणा. साधारण लोक बघू शकत नाही. ज्ञानी लोक त्या भगवंताला जाणल्याशिवाय थांबत नाही. त्यांना सगळा चौपड आहे हे कळतं, त्यांना दिसतं. आणि मला त्यांच्यामुळे दिसलं. अज्ञानाला जगत दिसतं, ज्ञानाला जगतात देव दिसतो. हा विषय उद्या येते. हे वाक्य लिहून ठेव बेटा. सांग, अज्ञानी लोकांना जग दिसतं, ज्ञानी लोकांना जगताचा बात करून जगदीश्वर दिसतो. ते वाक्य लिहा उद्या. सांगा, नाही तर पाण्यात गेलं मी पुढे जाणार. खड्ड्याचा मला देणं देणं नाही. हो माऊली, हो माऊली. सांगते सांगा आता मी पुढे चालेल. मला देणं देणं नाही. तुमच्यामुळे तुम्हाला असू द्या, मी ते सांगायला तयार आहे. तुम्ही जर बोलता नसताल तर मी सांगणार नाही. मला सही पण राहत नाही. तुम्हाला खरं सांगते. देखणेच न दिसे या शब्दाला फार महत्व आहे. देखणेच न दिसे म्हणजे डोळ्याच्या साह्यानं वृत्तीच्या संबंधानं भगवंत दिसत नाही. मग वृत्तीचा बात करून, ज्ञानाचा आदर्श धरून, संताचा संग करून, वेदाचा मार्ग धरून, श्लोकाचा भावार्थ हृदयात पेरून, अंतःकरण हरीच्या शरणावर अर्पण करून, अभेदामध्ये मनाचा प्रवास धरून, तो माझ्या आत आहे असा स्पर्श बघून, मी देह नाही असा आदर्श ठेवून, मन चित्ताला त्याच्याकडे नेणं आणि त्याचा भान होणं, अनुभवात जाणं, देभान टाकणं, अविद्या सोडणं, ब्रह्मविद्या जोडणं आणि हरिपाशी मनाला एक करणं. तेव्हा तो दिसते. देखण्याने दिसत नाही. किती सुंदर माऊली, खूप सुंदर, अप्रतिम. 10 पैसे बोलले, 10 पैसे, 90 पैसे माझ्याच पैसे. असं मांडवले कळत नाही. खरंच इथं ज्ञानदृष्टीच पाहिजे. ज्ञानदृष्टीच पाहिजे. ती देणारी तुम्हीच आहेत माऊली. संताशिवाय दुसरा डोळा आहेत ना. निघून जा. त्याला गडबडीने जाऊ शकतात. वट्टा गॅस तिकडं जाऊन बसाल. डोळा तेच न दिसे. काय सांगताय त्याच्यावर मला इतका प्रश्न पडला. 8 दिवसापासून शब्दावर आहे. एका सेकंदात किती बाहेर आल्या बघा. हो माऊली, खूप बाहेर आलं. तरी तुम्हाला सांगते मी खोटं नाही बोलत. माऊली माझ्या हातात, हृदयात तुझी जवळ आहे. माझी ज्ञानाई माझी आई आहे. ऐका, इतका प्रश्न पडला. मी हवं 8 दिवसात इथं आले का विषय काढायले. मॅडम जरा खाली मी एकटच असते. अभ्यास करते, झोपतो, मग त्यावर येतात. आम्ही मिळून मग बनवतो, खातो, पुन्हा जातात. मग बाहेर येतो पण आम्ही दोघी. पण मला हा शब्द कळच ना. डोक्याच्या इतकं डोकं लावलं म्हणतात. एवढा त्रास झाला या शब्दाला. हृदयाशिवाय झाले. का कसं सांगू मलाच कळलं. देखण्याची न दिसे. आज पट्टा लागलं.
तर लागलं का नाही सांगा. का बरं? हे पंचभूत कार्य आहे आणि तो कार्याचा विना आहे. तो कार्य नाही, कारण पण नाही. त्याच्या वाचून जगत पण नाही. जगत म्हणजे तो पण नाही. त्याच्या वाचून जगत नाही. जगत म्हणजे ते नाही. कारण जगताला नाश आहे, तो अविनाश आहे. म्हणून जगत नाही. हो माऊली. किती पण सांगते ते तुम्हाला याच्यावर बाप खरंच आहे. खरंच जगतातून नाश आहे. पण चिंतनात नाही तसं आपण चिंतेत आहेत. चिंते झाल्या कृष्ण म्हणतो चिंताच कर. पण चिंतन कर मग तुला जवळ येतो. जगातलं एक आश्चर्य आहे ताई तुम्ही, जगातलं एक आश्चर्य आहे ताई तुम्ही. महत्वाचे बुद्धीला मिठी पडल्याशिवाय राहू नये आणि बुद्धी जगताकडे जाऊ नये. जगत सिद्धच होऊ नये. देहभाव उत्पन्न होऊ नये. हरीचं मिलन कधीही संपू नये. बुद्धी हरिपाशीच राहणं. बुद्धी हरिपाशी राहायला ज्ञान लागतं. पूजा करायला कर्म लागतं. त्याच्या प्रेमासाठी भक्ती लागती. त्याच्या ओळखायला ज्ञान लागतं. साष्टांग दंडवत माऊली. ऐका भाजीमध्ये तिखटही लागतं, मीठही लागतं, तेलही लागते, हळदीनं कलर बी येतो. सगळं मिळून भाजी होती. सगळं मिळून तो प्राप्त होतो. जे कर्मानं काय होतं, मिठानं काय होतं, तिखटानं कसं चव येते, तेलानं कसं भाजी शिजती आणि पोट कसं भरतं हे कळावं लागतं. मग तसं कर्मानं काय होतं, उपासनेनं भक्तीनं काय होतं आणि त्याच्या ओळखीसाठी ज्ञान कसं लागतं, मन रामाकडे कसं पळतं आणि ज्ञानामध्ये राम कसं बनतं हे कळत नाही बायाला. खरंच नाही कळत माऊली. कर्मच मरतात. कर्मात. अरे देवा. कर्मानंतर उपासना श्रेष्ठ आहे. उपासना म्हणजे भक्तीमध्ये बलाढ्य ठेवावी लागती आणि भक्तीचा सागर झाल्यावर संत मिळतात, ग्रंथ कळतात, बोध प्रगटतो, ब्रह्मभाव जागा होतो, देहभाव समाप्त होतो, हृदयामध्ये हरी प्रगटतो, वेद आत येतो, अज्ञानाला घेऊन जातो, मन राम होतं, हरीचं दर्शन आत होतं आणि रामाचं ऐक्य सदा राहतं. देहाचं बंधन तुटून जात. साष्टांग दंडवत माऊली. चला हे तिन्ही गोष्टींच्या कर्म, भक्ती आणि ज्ञान. मग बाईला एखाद्या भक्ती आवडती, भक्ती वाहून जाते ती. ज्ञान ग नाही आम्हाला कळत नाही. बाकी काय कळतं मग तुला? तू आणि मी. कशामुळे तू मी ग? तू मिठाला बाजूला कमी करते. बाजूला कर, भक्तीत कर ना. हा पोरीला बाहेर टाकावंच लागतं आणि पोराला धन द्यावंच लागतं. मन रामाकडे जावंच लागतं. देहभावातून बाहेर यावंच लागतं. तुझी पोरगी ना बाहेर काढली, मग भक्तीतून मन बाहेर काढ आणि ईश्वराकडे धाड. पोरगी जावायला दिली, पोरगाला घरात ठेवलं, सून आणली, जावयांवर घरात कर वाटे करी आणि तुझी पोरगी ना आण जावाय दारात आणि ठेव घरात तुझी. नाही माऊली कोणीच ठेवत नाही असं. हो माऊली बरोबर आहे तुमचं. पोरीला बाहेर काढलं तर साधनाला बाहेर काढायला भक्तीतून वर या ना. तुम्ही काय तू काय करते का? तेच तू आहेस. तेच तू आणि तूच ते. उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. ते तत्वज्ञ देतात त्या तत्वाला. ते हरी दिसणारा साकार आहे म्हणतात आणि हा निराकार आहे, तेच माझं रूप आहे. ह्याच्यातून तिकडे जायचंय. आम्ही भक्ती करू नका असं सांगत नाही, पण भक्तीतून बाहेर या म्हणतात. हरीला ओळखा म्हणतात आणि हरिरूप व्हा म्हणतो. तुम्ही पायाकल म्हणती. रडते ढसा. ज्ञानासाठी रडू येत नाही कधी. दगड कुठला त्या नामदेवाला हाकललंय, तुझी काय कर? झाडाची पत्ती तू. नामदेवाला आला म्हणते चल बाजूला आमदाला. माझ्यापाशी मुक्ती नाही तुला द्यायला. गुरु विना मुक्ती नाही, माझ्या विना भक्ती नाही आणि शक्ती विना संसार, विरक्ती विना मोक्ष नाही, संत विना कळत नाही, ग्रंथ विना मी मिळत नाही. खूप छान माऊली. साष्टांग दंडवत.
साष्टांग हरी कुंडली गोदावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज सुधरवनाथ महाराज की